राहायचं नाही तुम्ही. 12th मॅनसाठी ही सूचना आहे, खास करून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला महत्त्वपूर्ण पुन्हा एकदा सांगून देतो, आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाईल, एकतर नो बॉल आणि रनआउटसाठी हा रिव्ह्यू असेल आणि तो जर सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुमचा कंटिन्यू राहील, अनसक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू मिळणार नाही. बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना हे दोघांसाठी एक एक रिव्ह्यू असेल. आदरणीय दीपकजी शिर्के यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. येस ग्रीन सिग्नल मायक्रोफोनवरती येतील मणिजी उंडे. थँक्यू अजय शिर्के. गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पहिल्याच बॉलवरती आक्रमण पावित्र्य दाखवण्याचा प्रयत्न, चेंडूखाली क्षेत्ररक्षक. पहिल्या बॉलवरती विकेट झाली असती तर नोंद झाली असती अजयच्या मैदानावरती की स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यामध्ये अजयने मोहरा टिपला की काय, पण क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली गफलत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी मात्र अवघ्या या स्पर्धेचा प्रारंभ आणि शुभारंभ होत असताना एक धावसंख्या जमवताना या ठिकाणी पाहायला मिळते. हॅलो, खूप चांगली स्पर्धा. पहिला बॉल खरं तर अजय शिर्के ज्यानं खरं तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपलं नाव कमवलं होतं, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाला होता. P1चं षटक, 5 षटकांचा सामना असेल, त्याच्यातील पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असतील, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 आणि 2 खेळाडू बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू बाहेर असतील. व्हाईट बॉल स्पर्धेतील पहिला अतिरिक्त चेंडू फेकण्याचा कारनामा अजयनंच केला. पहिल्या बॉलवरती एक धावसंख्येने श्रीगणेशच्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा, बॉलिंग करणाऱ्या टीमचा. पण दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतो या ठिकाणी काय घडतंय मैदानावरती की अवांतर धावसंख्येचा सिग्नल, अर्थातच एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या प्रगती पुस्तकावरती जोडली जाईल. 1+1 वरती पोहोचतोय आता पळसरी संघ. अमोल बॅटिंग मार्क वरती. बॉल थांबतोय का? आपण बॉल थांबत नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स येतोय या स्पर्धेतील पहिल्या सत्रातील अमोलच्या बॅट मधून धमाका फोडणारा चौकार. थँक्यू 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 डीजे. पहिल्या बॉलवरती एक आले, नंतर आला व्हाईट बॉल, त्यानंतर आलेली ही चौकार. खरं तर वसंतनं सुरुवात केली स्ट्राईक खेळण्याची, फळी उभारण्याची सुरुवात वसंतनं केली. त्यानंतर अमोल येतोय आता. अमोलनं पहिला बॉल फेस केला व्हाईट लाईनला आणि त्यानंतरच्या बॉलवरती शफलला आला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या बॉलवरती होऊ शकते विकेट. येस, डेफिनेटली. आता कोणत्या प्रकारची चुकी करून चालणार नाहीये. आता या ठिकाणी देखील ज्यानं पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याची संधी केली, आता एक तुझी तर एक माझी, अर्थातच ईट का जवाब पत्थर से. आता परतावा लागेल या ठिकाणी अमोलला. येस, थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. पहा, एकीकडे खरं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा घडवण्यात आली आहे ते श्रीमान रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सुधाकर जिगारे साहेब आणि त्याचबरोबर श्रीमान जगदीशभाई देशमुख यांच्या सौवित्य विद्यमानाने खरं तर या त्रिमूर्तींनी खरं तर ही स्पर्धा घडवली आहे. एकीकडे बाबू अर्थात रुपेश जिगारे, त्याचबरोबर चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, या 3 व्यक्तींनी, या त्रिमूर्तींनी खरं तर ही स्पर्धा घडवली. कारण की या 2 व्यक्तींवरती अथांग प्रेम खरं तर आणि या जोडीवरती खरं तर या बंधूंवरती प्रेम दाखल खरं तर त्यांच्या नावानं 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करताना ही स्पर्धा पाहायला मिळतो. जाऊयात मैदानाकडे. डॉट बॉल आलाय आता. अजयचं शिरकाव केला अजयनं मैदानावरती, कारण की पहिल्या बॉलवरती एक, नंतर व्हाईट बॉल फेकला, थोडी दिशेने मारत, त्यानंतर पुन्हा एकदा बरकटला, चौकार आली, त्यानंतर विकेट. या बॉलवरती आला डॉट बॉल. खूप चांगला बॉल पंचांकडे आपल्याला मागितली जाते या ठिकाणी. व्हाईट बॉल. येस, डेफिनेटली पंचांनी व्हाईट दंडित केलं जरूर. अगदी आपण पाहायला मिळालं शॉर्ट बॉल होता. चला, विदाउट आर्ग्युमेंट गेम स्टार्ट करायचे. तुम्हाला पंचांवरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर क्रिएट करू नका ही आपल्याला विनंती, कारण की जो पंचां निर्णय देतील तो शेवटचा निर्णय असेल मैदानावरती. याची देखील दखल घ्या आपण. 2 पंच खरं तर या बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. आलाय शॉट, बॉल तो बाउंड्री पलीकडे. 1 बाउन्स. हे खरं तर क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर शफल आलं, त्यानंतर बॅट आडवी कशी फिरवायची आणि त्यावर ते टोलं द्यायचे.
बॉल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो चौकार. थँक्यू 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 डीजे थँक्यू. शेवटचा बॉल हे षटक सामन्यासाठी अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न जर होता. मनसुबा होता खरं तर पंचच्या डोक्यावरून ढकलायचा. मनसुबा फेल ठरलाय पण धावसंख्या जरूर जमल्यात. 11 धावसंख्या दुहेरी आकडा प्रगती पुस्तकावरती लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक षटक खरं तर समाप्ती झालंय. एक चौकार एक विकेट घेत खरं तर अगदी आपण पाहाल या षटकामध्ये 2 चौकार आलेत. एक विकेट देखील प्राप्त झाले. अर्थातच 11 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर आमच्या संभाव्यत आज समालोचक वरिष्ठ समालोचक संदीपजी बोराडे आणि त्याचबरोबर योग्यजी आमच्या समवेत या विभागातील खूप चांगला गोड आवाज आणि सातत्यपूर्वक आता कर्जत विभागामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिलं षटक संपलंय. 11 धावा प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना असेल. त्याच्यातील पहिले 2 षटकं खरं तर पॉवर प्लेचे असतील. आता 3 खेळाडू अगदी आपल्याला बाहेर पाहायला मिळतील. पण त्याचबरोबर खरं तर या स्पर्धेसाठी योगदान ज्यांचं नेहमी सातत्यपूर्वक 3ऱ्या वर्षामध्ये देखील लागताना पाहायला मिळतात ते आमचे सुनीलजी घारे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आमचे निकीजी तुर्डे. त्याचबरोबर विकी मोरे. त्याचबरोबर एक आपण पाहाल या खांडपे गावाचं वंडर बॉय आदेश मसे. त्याचबरोबर दाबने मच्छिंद्र हजारे मयूर हिरोकडे अक्षय भोईर समीर दाखवळ वैभव घारे ज्ञानेश्वर कदम बंटी चौधरी दसूर तुर्डे रोहित तुर्डे विकास पेरनेकर भानुदास पाटील. हे खरं तर नेहमीच या सातत्यपूर्वक या 3 व्यक्तींना पाठिंबा देण्याचं काम नेहमीच त्यांच्याकडून राहिलं आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. प्रणय गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा कॉल आहे अरुण काका 11 वेनगाव आणि त्याच्या विरोधात मुकपी टीम. महालक्ष्मी वेणगाव आणि त्याच्या विरोधात मुकपी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपले आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर विनंती आहे मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. हलक्या फळीनं या ठिकाणी खेळला जातं. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहात त्या ठिकाणी कव्हर करेल बॉलला प्रोडक्शन देखील तितक्या साक्तीनं दिलं. थ्रो देखील तितक्या साक्तीचा पाहायला मिळतो. फंबल होते दोन्ही खेळाडूंमध्ये. तुतू महिमा होते की धाव घ्यायची की नाही घ्यायची की नाही. पण शेवटच्या क्षणाला खरं तर दोन्ही खेळाडूंनी या ठिकाणी समंजस दाखवलं. दोन्ही खेळाडूंना समंजसपणाचं लक्षण दाखवत दोन्ही खेळाडूंनी थांबवलं. कदाचित आपला हा कॉल आपला हा निर्णय संघासाठी थोडा घातक ठरू शकतो का यावरती विचार करत धाव घेण्यास नकार दिला आणि दोन्ही खेळाडूंना अवघ्या 1 धावसंख्येवरती समाधान मांडलं. अर्थातच 12 धावसंख्या लागल्यात प्रगतीपथावरती. 12 धावा लागल्या धाकताना पाहायला मिळतात. एक गडी झालं बाद. हलक्या हातानं ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला. सुईमधून धागा बाबा तसा हा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला पण त्यावर प्रोटेक्ट केलं जातं या ठिकाणी खेळाडूंकडून. एकच धाव येते. एक धाव येते आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 आकडा म्हटलं की संपूर्ण विश्वासाठी अशुभ आकडा म्हणून या आकड्याकडे नेहमीच पाहत आलोय. तो 13 आकडा प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत आमचे बदलापूरचे आम्हीची डगारे त्याचबरोबर तरुण सर आणि त्याचबरोबर अगदी महाडवरून या ठिकाणी आपल्याला आपलं पाहायला मिळतं. संदीपजी माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम स्वागतम तीनही पंचांचं या स्पर्धेमध्ये. वेग 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 पडल्यानंतर अगदी झपाक्यानं बुलेट ट्रेन ज्या स्पीडने धावते ना त्या स्पीडनं बॉल अगदी झपकंडवाची पापणी देखील मिटली नाही. पण बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हे गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. खऱ्या अर्थानं व्हेरिएशन सातत्यपूर्वक महत्त्वाचं असतं. कारण की सरळ चेंडू कोणीही टाकतं पण व्हेरिएशन महत्त्वाचं असतं आणि ते व्हेरिएशन टाकल्यानंतर त्या गोलंदाजाला चांगलं स्थान खरं तर संघामध्ये दिलं जातं आणि त्याची कामगिरी या ठिकाणी मैदानावरती आपल्याला प्रणय करताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. पहिले 3 बॉल फेकले 2 धावा. स्लो 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 अगदी धीमा गतीनं फेकलं. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. फलंदाजाची फळी देखील तितक्याच वेगानं फिरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली पण त्यावरती देखील निराशा पाहायला मिळाली बॅट्समनची. त्यानंतर गोलंदाजानं थोडा युक्तीचा वापर केला. ताकद कमी लावली गोलंदाजीला आणि थोडा स्लो बॉल आपल्याला फेकताना पाहायला मिळाला. दी गुडलँड स्पॉटवरतून बॉल बॅट्सच्या रडारमध्ये जरूर आला पण ज्या मरीटनुसार बॉलिंग झाली आहे त्याच्या विरोधात फटक्या मारण्यामध्ये अपयश खरं तर बॅट्समनला पाहायला मिळालं. कनेक्टिव्हिटी कनेक्शन खूप चांगलं राहिलं पण फटक्याचं शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं गेलं आणि त्यावरती मिळालं 1 धावसंख्या. धावसंख्या होऊन पोहोचतील
त्या तब्बल 14 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती प्रणय येतोय पुन्हा एकदा शफल झालाय खेळाडू पहा रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता बॉल होतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब या सत्रातील पहिला दर्जेदार प्रेक्षणीय अविश्वसनीय येतोय 6 धावसंख्येसाठी साईराजच्या बाट मधून धमाका फोडणारा वैयक्तिक 11 धावसंख्येवर पोहोचणारा हा षटकार थँक्यू डीजे साईराज खरं तर 2 डॉट झाला एक चौकार एकेरी आणि या षटकारावरती खेळताना आता खरं तर साईराज देखील पाहायला मिळतोय 20 प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात शेवटचा बॉल असेल खरं तर सेकंड पॉवर प्ले संपवण्यासाठी 2 षटकं संपण्यासाठी अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे त्यानंतर होईल खरं खेळाला सुरुवात कारण की मैदान होईल खरं तर खेळाडूंसाठी सुद्धा अगदी खुलं आणि त्यानंतर बॅट्समनचे खेळाडूंचे दोन्ही बॅट्समनची खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत मैदानावरती चालू असणारे मुभा असणारी या बॉलवरती पॉवर प्लेचा स्पीड सेट करण्याचा प्रयत्न जो चली तो सामने वाली की गर्दन जो ना चली तो खुटकी गर्दन टिंकू लोबी आपल्याला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा टिंकू लोबी त्यांची संपूर्ण टेक्निशियन टीम या ठिकाणी काम करते थँक्यू टिंकू 20 प्रगतीपथावरती येत आहेत खरं तर 10.0च्या सरासरीने धावत आहेत आणि त्याचबरोबर आमच्या समवेत संदीप जिमाने महाड टेक्निशियन रूममध्ये खरं तर मॅचचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात व्यासपीठावरती मुख्य आयोजक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरं तर बहाची ट्रिपचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान जगदीशभाई देशमुख त्याचबरोबर गुरुग्रामपंचायत खांडपेचे माजी सरपंच आदरणीय मधुकरजी गारे साहेब त्याचबरोबर बंडूशेठ तुर्डे आणि उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर चेतनजी चौधरी मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात अतुलजी देशमुख त्याचबरोबर बाबू गारे मच्छिंद्र हाजर पाहायला मिळतात निखिलजी तुर्डे मयूरजी दाबणे वैभवजी घारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वच मान्यवर खरं तर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात तिसऱ्या षटकाला होती सुरुवात या बॉलवरती केला आक्रमण चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे जल्लोष होणार मैदानावरती कारण की जशा विकेट लागल्या जातील तसं प्रथम येणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंवरती दडपण मानलं जाईल यस जी साहेब थँक्यू दोन्ही सलामीवर खेळाडू खरं तर तंबूच्या दिशेने आता परतलेत मैदानातून दोन्ही खेळाडू तंबूच्या दिशेने परतलेत अर्थातच आता मिडल ऑर्डरला म्हटलं तर मधल्या खेळाडूंवरती संपूर्ण संघाची जिम्मेदारी असेल आता खरं तर या ठिकाणी लिडिंग फ्रॉम द फ्रंट कोणातरी एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे कोणातरी एका खेळाडूला या ठिकाणी या जिम्मेदारीचं ओझं खांद्यावरती उचलावं लागणार आहे कोणाला तरी मोरख्या बनावं लागेल आता मैदानावरती पण या ठिकाणी अजय देखील आता कमी पडत नाहीये वा 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 या ठिकाणी लेग अंपायरने पकडलं पंचांचा इशारा येतो यश नागेश आल्या पावली दाखव बोपळाई न फोडता खा पिया खुश नाही गिलास सोडा बाराना खेळाडू बाद पाहायला मिळेल खरं तर लोणावळ्याचा घाट चढल्यानंतर कार्ले गडावरती 5 पांडवांची अर्थातच लाडकी बहीण एकवीर आई सर्वांचा हा केला आणि नवसाला पावणाऱ्या देवीचा सगळ्यात मोठा जल्लोष अगदी जर आपल्याला पाहायला मिळेल ना तो 4 एप्रिलला पाहायला मिळणार आहे
हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गोलंदाज. तिसरं विकेट होतीये का या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवतोय का अजय. या ठिकाणी याच्याकडे देखील खरं तर आता नजरा लागल्यात, कारण की गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूच्या नावावरती आहे. हुकली आहे सर. वाईट बॉल येतो या ठिकाणी. अतिरिक्त धावसंख्या. कधी कधी हे वाईट चेंडू फेकणं देखील संघासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण की यावरतून रणनीती देखील थोडी बनते. षडयंत्र रचलं जातं याच्यावरून. ते देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित राहायचं असेल तर बऱ्याच आपण व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंकडून अतिरिक्त चेंडू फेकताना देखील पाहायला मिळेल. आणि त्याच दर्जाचा अजय शिर्केकडून या ठिकाणी खेळ होतोय. फर्स्ट स्लिपमधून बॉल स्लिप झालाय. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी. षटक क्रमांक 3 चालू आहे. पंच बॅट खट. थँक्यू सो मच. एक धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या येईल प्रगतीपथावरती तब्बल 22. समान आकडा प्रगतीपथावरती लागला जातो. दुहेरी आकडा 22 धावा प्रगतीपथावरती लागला जातो. 22 धावसंख्येची जर आठवण केली ना की मग आठवण येते बैलगाडा शर्यतीची. आणि बैलगाडा शर्यत म्हटलं की मग मटका. आणि मटक्यातील दुहेरी आकड्याला मटक्यामध्ये तितकं स्थान दिलं जातं ना, तितकं कुठं दिलं जात नाही. त्याच्यातील हा दुहेरी आकडा 22 आकडा प्रगतीपथावरती लागला जातो. 22 धावा प्रगतीपथावरती लागल्या जात आहेत. एक वाईड, 2 विकेट, एकेरी धावसंख्या. खोदून काढल्या बॉलला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जातं या चेंडूवरती देखील. आणि कधी कधी पहिल्याच्या खेळामध्ये या चेंडूंवरती मात करणं देखील खऱ्या अर्थानं खूप कमी असायचं. पण आता फटक्यांची शोध झाली आहे खऱ्या अर्थानं. जसं डेव्हलपमेंट होत गेली ना तसंच क्रिकेट ॲग्रेसिव्ह होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. या बॉलवरती देखील हेलिकॉप्टरच्या पद्धतीनं अगदी खेचण्याचा प्रयत्न केला जातो. यावरती देखील प्रॉपर टायमिंग आणि मनगटातली ताकद देखील तितक्याच पद्धतीने वापरावी लागते. एक आली आहे. 23 आल्यात प्रगतीपथावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन फुलटॉस बॉल होता. कन्वर्ट केला. अगदी खालच्या दिशेनं फ्लॅट राहिला चेंडू. अगदी पाहिलं वरच्या दिशेनं बॉल लागताना आपल्याला पाहायला मिळाला. समजा कनेक्ट अगदी टॉपचला जर झाली असती तर फटका मोठा खेचून आपल्याला पाहायला मिळाला असं. एकीकडे पळसर 11, पळसरी अर्थातच पुण्यनगरी म्हणून ज्या गावाकडे सगळंच अगदी महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र खरं तर या गावाकडे पुण्यनगरी म्हणून पाहायला मिळतं, कारण की श्री स्वामी समर्थांचं ते मठ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 की 19 दिवसांचा खरं तर त्यांचा त्या ठिकाणी प्रवास, खरं तर त्यांनी त्या ठिकाणी वस्ती केली होती. खऱ्या अर्थानं 11 दिवसाची वस्ती होती. आणि त्यानंतर पुण्यनगरी पळसरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं, जे आपल्या कर्जत आणि खालापूर या दोन्ही तालुक्यांच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चला 10 झाले 24. 1 डझन धावसंख्या. अजयची विनंती आपल्याला. लेफ्ट हँडेड बॅट्समन, बऱ्याच अवघड जागेवरचं दुखणं झालं लेफ्ट हँडेड बॅट्समन संघासाठी. फर्स्ट मध्ये बॉल आहे. चुकी केली तर या ठिकाणी फेडाव्या लागतील धावसंख्या. आणि या चुका कधी कधी संघाला बाकफुटवर देखील नेऊन ठेवतात. देव तारी त्याला कोण मारी. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. नशिबाने दिली आहे 7 या ठिकाणी. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. या ठिकाणी पाहायला मिळालं. हे खऱ्या अर्थानं नेहमीच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो, कारण की अग्रेसिव्ह झालं खऱ्या अर्थानं क्रिकेट. आपण नेहमी सातत्यापूर्वक आता 11 खेळाडूंकडे 11 बॅट येताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 1 बॅट असायची आणि अख्खी गावकीत 1 बॅट वापरली जायची. आता 11 खेळाडूंकडे 11 बॅट येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येक मॅचसाठी नवीन बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पहिलेच्या जमान्यामध्ये
अगदी एक एक बॉल तो दिवसभर चालला जायचा, इतका अग्रेसिव्ह झाला. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आता बाईक देखील आल्या. कदाचित किमान येणाऱ्या काही कालावधीमध्ये ही स्पर्धा इतक्या वरच्या लेवलला जाईल की या स्पर्धेमध्ये कार देखील पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे प्रगतीपथावरती तब्बल 28 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावसंख्या. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलात. त्याचबरोबर 16 धावसंख्यांवरती साईराज खेळतो, वैयक्तिक 2 वरती सूरज खेळताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. एकीकडे पळसाई 11 पुण्यनगरी पळसदरी आणि त्यांच्या विरोधात बंटी 11 दुबई सांडशी. या दोन संघादरम्यानचं हे घमासन युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. न्यू बॅट्समन नेम साईराज आणि सूरज क्षमा साहेब, साईराज आणि सूरज ही जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वसंत अमोल बाद झालं. खरं तर अमोलनं सुरुवात खूप चांगली केली आणि त्यावरती सूरज आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. किरण गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. सांघिक कोठ्यातील 4थं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मयूरजी दाबने टेक्निशियन रूममध्ये आता बसलेत. फुल टॉस बॉल पंचांनी अपील केली आहे. पंचांनी ओळखलं, पाहिलं खरं तर पंचांनी दृष्टीनं या ठिकाणी पहा बॉलवरती अगदी शरीर झोकून दिलं पण अडवलं बॉलला. 2 कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. धावसंख्या 2 न बदल केला जाईल आणि धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 30 या आकड्यावरती. फ्लिक केला हलक्या हातानं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे, डेफिनेटली दुसरीला प्रयत्न होतोय. चुकी केली, डिसिजन जरूर घेतलाय पण द्रेफळ केलं या ठिकाणी थर्ड अंपायरला की खेळाडू बाद आहे की नाही यावरती आता खरं तर चर्चा केली जाईल. तिसरे पंच आमच्या समवेतील संदीपजी माननीय टेक्निशियन रूम मध्ये आता चेक करत खेळाडूने डिसिजन घेतला. खरं तर धावसंख्येचा धाव घ्यायचा, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या डिसिजनावरती त्याला नाराजी वाटली. ऑल स्ट्राईक खेळाडूला असं वाटलं की विकेट होऊ शकते. ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. पेंडिंग दिलाय खरं तर थर्ड अंपायरकडे रेफर केलं जात आहे. आता खेळाडू पोचलाय की नाही यावरती चर्चा केली जाईल. पंचांकडे देखील खऱ्या अर्थानं जिम्मेदारी असेल या डिसिजनची. खेळाडू आधी पोचलाय की चेंडू यावरती खऱ्या अर्थानं आता डिसिजन पेंडिंग असेल. विकेट पंचांनी केलंय बाद घोषित. वन बाउन्स, 1 शॉट. थँक्यू. एकही धाव नसेल या बॉलवरती. थँक्यू सो मच. चल या ठिकाणी या बॉलवरती एकही धाव नसेल. किरण खरं तर गोलंदाजी करतो. डॉट बॉल फुल टॉसला कन्वर्ट केले. बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, पकडली जेल. खेळ संपला, खेळाडूचा खेळ होईल डगआउट. साईराज येईल आता तंबूच्या दिशेनं. थँक्यू संदीपजी. चला कॅमेरामन टिंकू, आपल्याला विनंती असेल की एकदा स्टेज कव्हर करा थोडं. या स्पर्धेचे सगळेच मान्यवर एकदा आपण स्क्रीनवरती पाहूयात. नवीन खेळाडू मैदानावरती मिहीर जाताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. मुख्य व्यासपीठ या ठिकाणी कव्हर करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता श्रीमान बालाजी
ट्रिपचे अध्यक्ष आदरणीय श्रीमानजी जगदीशजी देशमुख साहेब, त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत खांडपेचे माजी सरपंच आदरणीय मधुकर भाऊ घाणे देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मनुदादा पवार, त्याचबरोबर किरणजी ढोळे आणि त्याचबरोबर खरं तर ज्यांच्याकडे संपूर्ण तालुक्याचा आराखडा आहे, एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून नेहमी आदराने आम्ही ज्यांच्याकडे पाहत आलो आणि सगळ्यांचेच मार्गदर्शक आमचे रवींद्रजी घारे साहेब, अर्थातच आमचे काका, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूयात सहर्ष स्वागत. या व्यक्तीचं खऱ्या अर्थानं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी. नेहमी सातत्यपूर्वक मार्गदर्शक बनून सगळ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे, पण त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. विकेटनं परतावं लागेल. आता प्रत्येक खेळाडू गिळ्या पावली मागे येतोय. म्हटलं तर घर फिरले की घराचे वासे देखील फिरले जातात. त्या प्रकारे परिस्थिती आता पळसरी टीमची झाली आहे. षटक म्हणावं लागेल खरं तर या षटकाला किरणला कौतुक करावं लागेल किरणचं, कारण की तिसरा 3 धावसंख्येचं षटक खरं तर किरणनं फेकलं. म्हटलं आता त्याचं तिसरं षटक म्हणावं लागेल, कारण की स्पेलमधले 2 षटक अजयनं देखील हाताळलेत. रोहिदास गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. मॅच सुरुवात केली जाईल. खांडपे गाव एंड कडून खरं तर बॉलिंग केली जाते चालू. गावठाण एंड कडून बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक खेळाडू खरं तर सुरुवात केली होती चांगली. साईराजनं देखील चांगली सुरुवात केली होती. अमोलनं देखील खूप चांगली सुरुवात केली होती. 50 धावसंख्येचं लक्ष ठेवावं लागेल एक चांगला स्कोर करायचा असेल तर. या बॉलवरती आक्रमण केलं जात आहे. बॉल थांबला जात नाहीये. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भीमटोला वज्रटोला बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या बॉलवरती देखील आक्रमण पाहायला मिळतंय. बॉल होते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या खेळाडूला अगदी असं म्हटलं जातं ना की कोळशाच्या खाणीतून हिरा शोधावा, तसा खेळाडू शेवटच्या क्षणी चमकला जातोय. आता प्रश्नचिन्ह हा उमटला असेल हा प्रश्नचिन्ह पळसदरीकरांच्या मनामध्ये की मिहीर आम्ही शेवटला का पाठवला. जर आधी पाठवला असता तर धावसंख्या या ठिकाणी 43च्या जागी किमान 60-65च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळाली असती. हा प्रश्नचिन्हाचा भाग झाला, कारण की क्रिकेट म्हटला की जर तरचा खेळ, सरड्यासारखा क्षणार्धात रंग बदलणारा खेळ. बाबू धुरी गुणगे गावचे एक अष्टपैलू खेळाडू या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दोन षटकार ठोकलेत. मिहीरनं तिसऱ्या षटकाराची अपेक्षा प्रेक्षकांना देखील असेल. या बॉलवरती देखील आक्रमण केलंय. चेंडू हवेत जरूर आहे पण त्याची विकेट घेतली जाते. जल्लोष केला जाईल. मिहीरला परतवलंय म्हटलं तर जल्लोष खूप केला जातोय, कारण की या खेळाडूवरती अपेक्षा होती आणि हाच खेळाडू आता मैदानावरतून परतलाय. खेळ खूप चांगला झाला, कारण की 8व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन प्रत्येक चेंडूवरती त्याने आक्रमण करण्याचा मनसुबा केला आणि शेवटच्या 4थ्या वैयक्तिक चेंडूंवरती मिहीरला मैदान सोडावं लागलं. यस डीजे.
ट्रेंडिंग गीत आहे खऱ्या अर्थानं हे. विकेट लागली जाते. नाराजी असेल खरं तर मिहीर स्वतःवरती नाराज असेल, संघापेक्षा मिहीर वैयक्तिक स्वतःवरती नाराज असेल. थोडा थांबला असता तर मैदानावरती वेगळाच कारनामा पाहायला मिळाला असता. या बॉलवरती देखील लेग बायच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. नाराज असेल खरं तर मिहीर, कारण की स्वतः संघाचे आमचे भातगावचे उद्योजक आदरचे नितीनजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं तर त्यांच्याकडून भोजनाची व्यवस्था संपूर्ण समालोचन कक्ष आणि आयोजन कमिटीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग द कार्पेट क्रिकेटमधील कॉफी बुक स्टाईलचा फटका. विकेट लागली जाते. एक धाव जरूर जोडली जाईल. एक धाव संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड अंपायरला रेफर केलं या ठिकाणी. बॅट्समन रिव्ह्यू घेण्यात आलाय. संदीपजी चला या. कशासाठी आहे सर? आम्ही जे रनआउट साठी. ऑनफिल्ड डिसिजन विकेट आहे या ठिकाणी. थर्ड अंपायर डिसिजन विकेट. इनिंग कट लागली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये आहे बॉल. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करतायत हा दोन्ही खेळाडू. येस, एक धावसंख्या. एक धावसंख्येने या ठिकाणी धावसंख्या बनली जाते. तब्बल बॅटिंग करणाऱ्या पल्सा 11 पुण्यनगरी पळसरी या टीमची तब्बल 30 चेंडूंमध्ये 46 धावसंख्या जमवल्या. 47 धावसंख्येची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी रुपेश बाबूगार, चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, अजित, श्रीमान सुधाकर शिकारी साहेब आणि श्रीमान जगदीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आलेली एवन जोडी चषक 20-25 भव्य दिव्य नाईटचा अभूतपूर्व सोहळा. 40-40 संघांचा हा क्रिकेटचा महासंग्राम. या युद्धामध्ये पहिल्या फेरीला झाली सुरुवात. पहिल्या फेरीमध्ये जमवल्या तब्बल 46 करायच्यात. आता 47 धावसंख्येची गरज. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे जाऊयात आपण. कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल थोडा बदल. योगेश सर आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जाईल. त्याआधी जाऊयात मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. आणि वेणगाव आणि महालक्ष्मी वेणगाव आणि मुकपे टीमला विनंती असेल कळकळीची की आपण टॉससाठी या. जर आले नाहीत तर सामना 4-4 षटकांचा असेल. याची नोंद दोन्ही टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर खेळाडूंनी घ्यावी ही विनंती. कॉम्बॉक्समध्ये करूयात थोडासा बदल आणि त्यानंतर जाऊयात आपण व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे मान्यवर लाभले त्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. येस, सन्मानाकडे आपण नंतर जाऊयात. तर तुझे विनंती करे महालक्ष्मी वेणगाव आणि त्याच्या विरोधात मुकपी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला प्लीज आपण या. मला वाटते मुकपी टीम या ठिकाणी उपस्थित झाली आणि महालक्ष्मी वेणगाव टीम फार सूचना तुम्हाला सुरुवातीला केलेल्या आहेत. क्रिकेटचा नियम दोघे उपस्थित आहेत. चला, कारण आयोजकांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला नियम लागू केलेले ते नियम पुन्हा एकदा सांगून देईल मी. परंतु मी विनंती करेल आमचे मधुकर भाऊ गारे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण. कानपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय मधुकर भाऊ गारे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे वेणगाव टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल मुकपी टीम. कॉल आहे वेणगाव. टॉस जिंकलाय तो वेणगाव टीम. वेणगाव टीम आपण थांबायचे. मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हा. वेणगाव टीम टॉस जिंकला. आपला निर्णय फिल्डिंग. अर्थातच वेणगाव टीम माझ्या माहितीप्रमाणे प्रथमतच कानपेच्या मैदानावरती तुम्ही ही स्पर्धा खेळताना दिसून येतात. काय सांगाल एकंदरीत या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला मजा येईल.
वेल एकंदरीत निर्णय तर आमचा तुमच्यापर्यंत आला फिल्डिंगचा, परंतु समोर मुक्पी टीम आहे जी या परिसरात आपलं नाव गाजवताना दिसून येत आहे. अगदी फिल्डिंग करत असताना महत्त्वपूर्ण 2 बॉलर. नक्कीच ऋषभ आणि मी स्वतः ट्राय करेन कमीमध्ये थांबवण्याचा. वेल तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पुन्हा एकदा सूचित करतो सगळ्या कॅप्टनला, टॉस हे सांगलं नाही पाहिजे परंतु सांगतो मी, टॉस करायला येताना दोन्ही कॅप्टनचं बाईट होईल याची आपण नोंद घ्या आणि त्या बाईटसाठी तुम्हाला बोलणं अनिवार्य राहील. अशाच खेळाडूला टॉस करण्यासाठी पाठवा. थँक्यू संदीप सर, थँक्यू मनीष सर. अगदी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला ते मनीषजी मुंडे सर. फार चांगलं समालोचन खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर या संपूर्ण विभागामध्ये जेवढ्या नामांकित स्पर्धा होतात त्या ठिकाणी आपल्याला मनीष मुंडे यांचा आवाज जरूर ऐकायला मिळतो. ते खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लीड करतात आणि त्याचनंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण कर्जतमध्ये एक लेजंड कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते संदीपजी बोराडे सर आमच्या समूहामध्ये खऱ्या अर्थानं कॉम्बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी पाहताय A1 जोडी चषक 2025 खऱ्या अर्थानं दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. पर्व तिसरं या स्पर्धेचं 2 यशस्वी पर्व आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर अगदी आपण या तिसऱ्या पर्वामध्ये अगदी आपण पाहता 1 बाईकसह आणि 2 बायसिकलसह ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळतीये. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मान्यवर बरेचसे खऱ्या अर्थानं बाज पेटावते. मॅचला होती सुरुवात. पहिला गोलंदाज कैलास या ठिकाणी टॉपिस लागले. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललेत. पाठीमागे जात असताना दर्जेदार झेल या ठिकाणी कॅरी केलाय. पहिल्या बॉलवरती या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट अजय शिर्के हास टू द डिपार्ट. टीमचा कॅप्टन परतलाय. इथून 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. कॅप्टनची इनिंग मैदानाच्या आतमध्ये फार महत्वपूर्ण होती. पहिल्या बॉलवरती इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे जात असताना हा झेल कॅरी केलाय आणि पहिला आद्रा मिळाला. इथून बॅटिंग करत असताना 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बंटी 11 दुबई टीमला. चौकार जे प्रेशर झालं होतं खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती ते इथून थोडंसं कमी करण्याचं काम जरूर केलंय बिघ्नेशनं चौकारानं. पुन्हा एकदा हलक्यातनं सेन्सिबल पद्धतीनं ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेनं. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक चिक्की सिंगल अगदी वेगानं कंप्लीट केली आहे. गुड रायनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये आणि खऱ्या अर्थानं विनोद मालुसरे आणि त्याच्या साथीनं आपल्याला विघ्नेश पाहायला मिळतोय. एक सिंगल दाबीतून कंप्लीट झाली. साईक रोटेशन पाहायला मिळालं. हे करणं फार गरजेचं असतं. एखादा बली मोठा फटका येतो ना त्या बली सिंगल घेणं देखील तितकाच महत्वाचं असतं आणि ते ओळखलं होतं विघ्नेशनं. एक सिंगल दाबीतून कंप्लीट केली आहे. 47 धावसंख्येचा पाठलाग करतीये बंटी 11 दुबई सांडची टीम. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय फिंगर रोल केले होते. पंचांकडे दात मागितली जाते. पंच सांगताय तिथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याच खऱ्या अर्थानं बॉल साठी ओळख आहे.
कैलास सुगडा जे आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सातत्यानं पलजरी टीमकडनं आपल्याला खऱ्या अर्थानं हाताळताना पाहायला मिळतो. आणि ज्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे कैलास सुगडाची तो गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा अगदी आपण पाहता वेगवान वेगावती स्वारवून हा देखील चेंडू डिलिव्हर्ड केला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय जिथे अगदी आपण पाहताय विघ्नेशच्या फाटमधून चौकार आला. त्यानंतर एक सिंगल दाबली असं वाटलं होतं. विनोद मालसरे इथून थोडेसे आक्रमक बॅटिंग करेल, इनफिल्डचा फायदा उचलेल, परंतु त्याला थांबवण्याची ताकद इथे आहे कैलास उघडाकडे. त्यानं 2 चेंडू खऱ्या अर्थानं विनोदच्या समोर निर्धाव टाकलेत. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. इथे मात्र अगदी आपण पाहता एस लागले. अमोल दरेकर एसच्या मागे झेल कॅरी करतोय. दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सांची टीमला. आपण पाहताय डीजे अजय अतुल ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. फार चांगली क्लिअरिटी आणि त्यानंतर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. डीजे अजय अतुलची सातत्याने या विभागामध्ये ज्या ज्या वेळी या स्पर्धा होतात त्या त्यावेळी तुम्हाला डीजे अतुल नक्कीच पाहायला मिळतं. आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षकाचं खऱ्या अर्थानं मनोरंजन होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. अजय मंडप डेकोरेटर्स खऱ्या अर्थानं आपण पाहताय सुई जरी पडली ना मैदानाच्या आतमध्ये तरी देखील मिळेल एवढा प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं बघ त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मान्यवरांसाठी भव्य स्टेज, त्यानंतर टॉस बॉक्स, अगदी आपण पाहतोय खेळाडूंसाठी कक्ष, त्यानंतर समालोचन कक्ष. फार चांगलं बघ त्यांचं देखील राहिलंय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे खऱ्या अर्थानं तिन्ही ऑफिशियल आपण पाहताय अमित डांगरे सर, त्यानंतर तरुण डे सर आणि संदीप माने सर संपूर्ण स्पर्धेला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बबलू उघडा आलाय त्याच्या विरोधामध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल ला काढलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आलाय चौकार. धाबा धाव फलकावरती आल्या त्या 9 बनवायच्या 47 आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 47 बनवायचे. तिथून 9 धावा धाव फलकावरती आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. P2चं हे षटक आहे. बबलू उघडा गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. वेगवान पद्धतीचे चेंडू हा देखील गोलंदाज फेकतो. या गोलंदाजाकडे अगदी पण पाहायला गेलं तर बाउन्सर आहेत, यॉर्कर आहेत, त्यानंतर लेग कटर आहे, ऑफ कटर आहे. कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु इथे पंच सांगतायत व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव जरूर पाहायला मिळतीये. एक्स्ट्राच्या धाबांना धाव फलक अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 10 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही संपूर्ण स्पर्धा जर पाहायला गेलं ना तर स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टिंकू लोभी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी. आणखीन एक फटका चांगला इनफिल्डच्या भरून केलाय. बॉल चाललाय सीमा पार. ही ते आलाय चौकार. मिळतील 4 धाबा. आणखीन एक चौकार पाहायला मिळतो. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. इनफिल्डच्या भरून खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलतोय. विघ्नेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत आपल्याला 3 चौकार पाहायला मिळत. आणि जिथे मात्र संघाचा संघ नाही की 0 या धावसंख्येवरती बाद झाला होता. त्यानंतर स्वतःकडे त्यानं जबाबदारी घेतली आणि जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. 3रा क्रमांक हा जर पाहायला गेलं ना तर अगदी तिथे विकेट देखील टिकून ठेवायचे असते. त्यानंतर धाबा देखील बनवायचे असतात. अगदी जबाबदारीची खऱ्या अर्थानं तो क्रमांक आहे. त्याच्यामध्ये अगदी जबाबदारीनं बॅटिंग करत असताना विघ्नेश पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा अगदी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढल्या. डीप मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. आणि इथे तोपर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एका धाब्यानंतर जर पाहायला गेलं तर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 15 वरती.
15 धाबा धावफलकावरती आल्यात. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बंटी दुबई 11 सांची टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळ्या नाबानं खऱ्या अर्थानं आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय. चांगली संघाची बांधणी अजय शिर्के यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. आदरणीय नितीनजी घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत नितीनजी घरत. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं कौतुक अगदी प्रत्येकानं केलं. प्रत्येकानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. फटका समोरच्या दिशेनं लॉब केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच दाबेतून आपल्याला पाहायला मिळते. ह्या एका दाब्यानं जर पाहायला गेलं तर अगदी आता धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. ते 16 धाबा धावफलकावरती आल्यात. 16 धाबा धावफलकावरती आपण पाहताय शुभमजी ठाणगे सर आमच्या साथीनं ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गेले 3 वर्ष ही स्पर्धा अगदी ते कव्हर करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय सीमा पार. विघ्नेशच्या बाट मधून आलाय. हा देखना दिमागदार षटकार. या षटकारानं आपण पाहू शकता अगदी 22 धावा. सांची टीम 9 प्लेयर फक्त डगआउट मध्ये असतील. 9 प्लेयर. तुम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं आपण पालन करा प्लीज. देवा 9 प्लेयर फक्त. मी बाकीच्यांना सांगितलंय की जे मान्यवर छोटे असू द्या मोठे असू द्या आपण स्टेजवरती येऊन थांबा. काही हरकत नाहीये. इथून एक सिंगल डाब येते. षटक क्रमांक समाप्त झाला. अगदी आपण पाहताय दुसरं P2चं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 23. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय कैलासनं धाबा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 5 विकेटानं मिळवल्या होत्या. 2 इकॉनॉमिकल स्पेल राहिलं होतं. त्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला बबलू उघडा पाहायला मिळाला आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं विघ्नेशच्या बाटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि तब्बल धाबा त्या षटकामध्ये त्यानं खर्च केल्यात त्या 18 विकेटाला मिळालेले नाहीये. खऱ्या अर्थानं जे पहिल्या षटकामध्ये मोमेंटम होतं खऱ्या अर्थानं पल्साई 11 पलजरी टीमकडे ते अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे खऱ्या अर्थानं शिफ्ट केलाय. ते बॅटिंग करत असताना बंटी दुबई 11 सांची टीमनं विघ्नेश काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी आपण पाहताय जिथे 47 दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धेला A1 जोडी चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रणरागिणी आदरणीय सुरेखाताई खेडकर त्या समेत इतर महिला भगिनी उपस्थित झाल्या. त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुरेखाताई खेडकर अगदी ही बुलंद तोप खोपोली परिसरातली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. येस कॉम्बॉक्स. नक्कीच आपण पाहताय या ठिकाणी बरेचसे या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे आणि या पहिल्या रात्रीमध्ये भरपूर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्घाटन सोहळा अगदी आपण पाहताय या स्पर्धेचा संपन्न झाला. सन्माननीय मधुकर शेठ घारे त्याचनंतर जगदीशदादा देशमुख आणि त्याचनंतर त्यांच्या समयमध्ये इथे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. कैलास उघडानं मिळवली विकेट. विघ्नेशला इथून परतावा लागतंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस्ट आउट लावल्यात फलंदाज बाद. अजय अतुलचं आपल्याला पाहायला मिळतंय.
बघा दांडी उडवल्यानंतर अगदी आपण पाहतोय संगीत देखील तेच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र विकेट आली आहे. विघ्नेश इथून बाद झाला, मोठा आदरा मिळाला तो बंटी दुबई 11 सांची टीमला. कारण की ज्या विघ्नेशनं आतापर्यंत अगदी आपण पाहतोय संघाला साबडलं होतं, ज्या विघ्नेशच्या भाटमधून आतापर्यंत मोठे फटके आले होते, तो इथून परत त्यांना पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सांची टीमचा आणखीन एक विस्फोटक डावखुऱ्या हाताचा किरण पाटेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती, 5व्या क्रमांकावरती आपण पाहताय. इथे लीडिंग एज पाठीमागे आलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर होता. आणि इथून अगदी आपण पाहताय सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं. बॅटच्या अगदी आपण पाहताना स्टिकरवरती बॉल लागला. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर शॉर्ट थर्डमॅन मधला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होता, त्याच्यापासून थोडासा दूर राहिला. आणि तिथून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती आल्या त्या 24 बनवायच्या 47 आहेत. पाठलाग करत असताना चांगली धाव फलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु कैलास उघडा खऱ्या अर्थानं ही अडचण ठरली आहे. इथे मिस टायमिंग होता, सोपा सरळ जेल हातामध्ये दिला होता, परंतु इथे मिस्टेक झाली आहे. स्नेहल त्या ठिकाणी होता, त्याच्याकडनं अगदी आपण पाहता झेल ड्रॉप झाला. आणि इथून जीवदान मिळाल्यानंतर एक सिंगल धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. या एका धाब्यानं आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचले 25 वरती. 47 बनवायचे आहेत. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आविष्कार आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय या ठिकाणी किरण पाटेकर. कैलास उघडा गोलंदाजीसाठी चांगला बॉल आउटसाइड ऑप्शन अगदी आपण पडल्यानंतर बाहेर निघालाय. अँगल क्रिएट करतोय, राऊंड अप विकेटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये एक अँगल क्रिएट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना कैलास उघडा पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं कैलास उघडासाठी हे मैदान फार लाभदायक ठरलंय. बासरेकोंडा प्रीमियर लीग असो, त्यानंतर अगदी आपण पाहतोय गावच्या टीमकडनं खेळताना फार चांगली इकॉनॉमिकल षटक खऱ्या अर्थानं कैलास उघडाचे आपल्याला पाहायला मिळतात. इथे अगदी आपण पाहताय ना की रनअपमध्ये थोडासा व्यत्यय आल्यानंतर थांबवलंय स्वतःला, कारण की इथं चुकी नको आहे. दुसऱ्या षटकामध्ये भरपूर धाबा आल्यात, त्यासाठी मात्र त्या चुकीला खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय कोणत्याही पद्धतीची चुकी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची नाहीये हे माहिती आहे. आणखीन एक चांगला बॉल, वेगानं बॅट फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. आता गोलंदाजाच्या ब्रीटनुसार तुम्हाला इथे फटके खेळावे लागतील. अगदी तुम्हाला बॅट अँड बॉलचा इथे अगदी संपर्क करावा लागेल. आणि संपर्क जर झाला तर मात्र दाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. इथून दाबा धाव फलकावरती 25-47चा पाठलाग करत असताना 13 बॉल आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा कमबॅक करतोय कैलास उघडा आपला टीमसाठी. अगदी आपण पाहताय अमोल दरेकरनं त्याला 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा बोलवलाय सेकंड स्पेल मध्ये. इथे टॉपेस लागली वरती, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी केला. आणखीन एक आदरा देतोय किरण पाटेकरला देखील इथून परतावा लागतोय. स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय आमच्या खोपोली रणरागिणी सुरेखाताई केडेकर उपस्थित झाले. त्यानंतर खालापूर तालुका कार्याध्यक्ष संजीवनीताई पिंगले या ठिकाणी उपस्थित झाले. त्याच समेत खालापूर उपतालुका अध्यक्ष साक्षीताई घोसालकर, त्याच समेत आदरणीय सागरजी काटे, आदरणीय रोहितजी मेढासर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपला या स्पर्धांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. किरण पाटेकर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 6व्या क्रमांकावरती रोहिदास शिर्के आपल्याला पाहायला मिळेल. ज्या रोहिदासनं खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय 2 षटकारांचा मार खाल्ला होता, 14 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या, विकेट त्यानं एक मिळवली होती, तो रोहिदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खऱ्या अर्थानं एक चांगला ऑलराऊंडर आहे. बंटी दुबई 11 सांची टीमचा मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथून संघ अगदी आपण पाहायला गेलो तर थोडासा अडचणीमध्ये, कारण की आता इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे त्या 22 धाबा, म्हणजे प्रति षटक तुम्हाला इथून 11 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय रोहिदास शिर्के दाखल झालाय. या परिस्थितीमधून मैदान आपल्या टीमला इथून बाहेर काढेल का रोहिदास शिर्के हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहू शकता टीमचा कॅप्टन अमोल दरेकर स्वतः चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक हवं होतं ते कमबॅक मिळून दिलं कैलास उघडानं. या षटकामध्ये त्यानं धाबा खर्च केल्या, त्या अवघ्या 2 विकेट मिळवल्या. 2 इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय. दोन्ही अगदी आपण पाहत आहे कैलास उघडाचं जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र अगदी आपण पाहताय हलक्या हातानं कट केलाय. क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. एक सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं खेळत असताना आविष्कार पाहायला मिळतोय. जिथे अगदी आपण पाहताय या एंडने मोठे फटके येत नाहीये, तिथे मात्र सिंगल डबलला भर देणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेशन पार्टनरशिप फार महत्त्वाची राहील. सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाची आहे. 12 बॉलमध्ये तुम्हाला 22 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलमध्ये आल्या 2 धाबा धावफलकावरती आल्या, त्या अगदी आपण पाहताय 27 11 बॉल आणि आता बनवायचं आहे त्या 20 धाबा. कमी गतीने टाकला होता, समोर टाकला होता, ओरपी चेंडू होता, ओळखता आला नाही आविष्कारला. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अमोल दरेकर या टीमचा ऑलराऊंडर आहे, टीमचा कॅप्टन आहे, की टीमचा सेनापती आहे आणि खऱ्या अर्थाने सेनापतीसारखी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण की प्रतिस्पर्धी टीमचा सेनापती अगदी आपण पाहतो अजय शिर्के 0 या धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्या बॅटमधून धाबा येणं फार महत्त्वाच्या होत्या. तो 0 धावसंख्येवरती बाद झाला. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला अमोल दरेकरच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. इथून आविष्कारला परतावा लागेल कारण की स्ट्राईक हवी आता. रोहिदास शिर्केला मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मॅच खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेली ना तर थोडीशी दूरवर निघून चालली आहे की दुबई 11 बंटी सांची टीमच्या माध्यमातून थोडीशी त्यांच्यापासून दूर होताना पाहायला मिळते. कारण की या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. त्या अमोल दरेकरनं धाबा त्यानं खर्च केल्या, त्या अवघ्या 2. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 9 आणि 9 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 20. 9 बॉल आणि 20 धावसंख्येची इथूनही गरज आहे. एक चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळते. ए बनजोडी चषक 2025 पर्व 3ऱ्यामध्ये ही पहिलीच मॅच आहे आजच्या या रात्रीतील. प्रत्येक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. देखणं दिमागदार दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे ए बनजोडी चषक 2025 मध्ये. आयोजकांचं खऱ्या अर्थानं खास करून कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या विभागामध्ये पहिल्यांदा या नाईट रजनीमध्ये ही पहिली बाईक आपल्याला पाहायला मिळतीये. आणखीन एक कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीने चेंडू डिलिव्हर्ड केले जातात परंतु पडल्यानंतर अगदी हरकत देखील करतात. अगदी अमोल दरेकर देखील आपण पाहायला गेल्यानंतर वेगवान चेंडू देखील टाकू शकतात परंतु त्यांना माहिती आहे वेगवान बॉलवरती प्रत्युत्तर होत आहे. अशा वेळी थोडीसा अकलीचा वापर करत असताना कमी गतीचे चेंडू डिलिव्हर्ड करतात. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. टालांचा कडकडाट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बिल्डीत डॉट बॉल येतात फलंदाजी संघ अगदी आपण पाहतोय सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळतोय. इथून 8 डॉट बॉल आलाय. धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात त्या 27. येणारे बॉल इथून शिल्लक आहेत 7 आणि धाबा बनवायचे त्या 20. हा वाईट बॉल आलाय. गोलंदाजाची प्रशंसा केली आणि त्यानंतर त्याने चुकी केली. हा व्हाईट बॉल फेकला. येणारे 7 बॉल 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 28 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमचे साथी स्कोरर शुभम ठाणगे आम्हाला सांगतात आणखीन एक चांगला बॉल परंतु पंच आम्हाला तरुण डे सर आम्हाला नक्कीच सांगतात आमचं लक्ष वेधून घेतात. आणखीन एक व्हाईट बॉल आला. खराब चेंडू रेफर केलाय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी सर व्हाईट साठी कोणत्याही टीमला नाहीये. तुमचा आहे का? नाही टीम साठी नाहीये. तुमचा असेल तर ठीक आहे. ओके व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. म्हणजे आता समीकरण बदललं जातं. 18 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 18 धावसंख्येची गरज. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. अमोल दरेकरनं आतापर्यंत अगदी जर पाहायला गेलं ना तर 4 डॉट बॉल फेकलेत आणि तो अमोल दरेकर आता मैदानाच्या आतमध्ये चुकी करताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 खराब चेंडू कमी गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. व्हेरिएशन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला क्षेत्ररक्षक नाहीये. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अमोल दरेकर तेच सांगतायत स्नेहलांना. परंतु इथे जर पाहायला गेलं लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड होते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकात आल्या त्या 30. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 17 धाबा. 6 बॉल 17 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहू शकता
सुभाष पालकर पुरस्कृत महालक्ष्मी वेनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मुगाई माता मुकपे, आणखीन एक मुकपे टीम आपला कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं बासरेखोंड विभागामधील संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना निश्चित पाहायला मिळतील. अगदी मोठमोठ्या लढती आपल्याला निश्चित आजच्या या रात्रीमध्ये जरूर पाहायला मिळतील, कारण की संपूर्ण या बासरेखोंडा विभागामधील बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. अगदी पहिल्याच मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर एकीकडे तुम्ही पाहताय पल्सा 11 पळसझरी आणि त्यांच्याच विरोधामध्ये बंटी 11 दुबई सांची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सांची टीमनं धाबा बनवला. त्या अगदी आपण पाहताय या ठिकाणी 46-47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलक्यावरती आल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 येणारे 6 बॉल आणि आता यात 6 बॉल मध्ये धाबा बनवायचे त्या 17. जास्त वेळ घेऊ नका, 25 मिनिटांचा अवधी आहे. जर तुम्ही 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट केली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल, याच्याकडे देखील लक्ष द्या फिल्डिंग करणारी टीम. शेवटचे 6 बॉल 17 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी. अगदी आपण पाहताय पलसझरी टीमचा चॉकलेट बॉय नागेश उघडा गोलंदाजीसाठी आला. पहिलाच बॉल बॅटला ब्रश केला, पाठीमागे निघाला शॉट. अगदी थर्ड मान मध्ये बॉल ट्रॅव्हल होतं, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं, परंतु एकच धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. या एका धाबाने 31 धाबा धाव फलकावरती, म्हणजे 5 बॉल आणि आता इथून देखील आपण पाहताय 16 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 16 धावसंख्येची गरज. या मॅचला कोणत्याही क्षणी कलाटणी मिळू शकते, कारण की अगदी आपण पाहताय देबा चबान ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळतात. त्यांच्याकडे क्षमता आहे, ते सामर्थ्य आहे, इथून देखील मोठे फटके मारू शकतात, या मॅचला कलाटणी देऊ शकतात. ते देबा चबान ऑन स्ट्राईक आहेत. बरेचसे इतिहासांनी देखील घडवलेत. इथे अगदी आपण पाहताय स्क्वेअर कटचा हाफ फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलने थोडंसं बलन घेतला. डीप मधनं क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबांना अगदी आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 33. नक्कीच अगदी आपण पाहताय एबन जोडीचे आयोजक आमचे रुपेश दादा घारे उर्फ बाबू दादा घारे यांच्याकडनं सांची टीम जर का विजयी झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, आणि खास करून देबा साबा यांच्यासाठी असेल. जर ही मॅच त्यांनी आपल्या टीमसाठी जिंकून दिली तर तब्बल 1000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज आहे. दरम्यान हा डॉट बॉल आला, या डॉट बॉलनं अगदी आपण पाहताय धावफलक तिथेच आहे 33 वरती. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 14 धाबा. 3 बॉल 14 धाबा, 2 मोठे फटके जर आले तर मात्र या मॅच मध्ये आपल्याला अगदी आपण पाहता. हॅलो, आदरणीय उत्तमजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. येस, मॅच फॉर कुशल मुवमेंट वरती योगेश आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. नक्कीच व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉल न धाबा फलकामध्ये आपण पाहताय 34. येणारे 3 बॉल 3 बॉल मध्ये बनवायचे 13 धाबा. अगदी आपण पाहताय अमित डांगरे सर, खऱ्या अर्थानं रतन बुवा स्मृती चषक ज्यांनी कव्हर केलाय ते अमितजी डांगरे सर आपल्याला ही स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळतात. इथून अगदी आपण पाहताय हा डॉट बॉल आहे. खऱ्या अर्थानं या बॉलवरती जर सिंगल आली असती ना तर शेवटच्या बॉल मध्ये आपल्याला नक्कीच चुरस पाहायला मिळाली असती, कारण की आता येणारे 2 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या 2 बॉल मध्ये या 13 धाबा बनवाव्याच लागतील. आता गोलंदाजानं जर का इथून एखादा खराब चेंडू टाकला, त्याच्यावरती जर का मोठा फटका आला तर मात्र नक्कीच ही मॅच आपल्याला सांची टीम इथून विजय होताना जरूर पाहायला मिळेल. परंतु आता गोलंदाज देखील चुकी करणार नाहीयेत. अगदी आपण पाहताय बॅटला चेंडू ब्रश झालाय, परंतु अमोल दरेकर हुशार आहेत. त्यांनी अगदी आपण पाहताय डीप थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला. एकच धाब इथून पाहायला मिळते. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये आता धाबा बनवायच्या त्या 12. या मॅचच्या औपचारिकता अगदी आपण पाहताय बाकी आहे, कारण की 1 बॉल आणि अगदी पाहताय 12 धावसंख्येची गरज आहे. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं विघ्नेश करत होता या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा टीम बॅकफुट वरती पाहायला मिळाली. फटका फसलाय आणि ते झेल कॅरी झालाय. शेवटच्या बॉल वरती देखील विकेट आली आहे आणि ते मॅच जिंकली आहे.
ती पल्सा 11 पलसरी टीमनं कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्ड लक टीम बंटी दुबई 11 सांची तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पल्साई पलसरी टीमला देखील नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर